नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपचे सोलापुरातले उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांना चांगलाच उपरोधिक टोला लगावला होता। जयसिद्धेश्वर महाराज, तुम्ही 5 रुपये घ्या आणि मठात बसा। महाराज आणि मंडळींनी राजकारणाच्या फंदात पडू नये असं त्यांनी म्हटलं होतं। सोलापूरचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। मला मोठा शिक्का द्या, मी देव आहे। काय माझी माणूस आहे, मी देव आहे म्हणतो। हाय काय चीज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकांनी टीका केली, फेरफारवाल्यांनी निकाल केला, तेव्हा सांगितलं मी देव आहे तसे तू देव आहे। म्हणजे बरं आहे आपलं त्याचा बघल्या अवस्थेचा धंदा आता आम्हाला करायला होता। हे दोघांना जे निघाले, आता ही भोंदगिरी ही देशाच्या समाजाच्या हिताची नाही आणि म्हणून या प्रकारच्या प्रवृत्तीच्या संबंधीचा निकाल हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे। त्यांना सांगूया की महाराज आलाय, आमचा नमस्कार तुम्हाला, 5 रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा। इथे राजकारणाच्या भानगडीत आणू नका, सोलापूरकरांच्या हिताची जमणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे शरद पवार यांनी थेट जो सल्ला दिला तो बहुधा भाजप कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या आणि स्वतः स्वामीजींच्या जिवारी लागला आणि त्यामुळे कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट असं सांगितलं की 5 रुपये घ्या, मठात बसा, निवडणुका आणि राजकारण हे तुमचं काम नाही। आणि यामुळेच स्वामी आणि त्यांचे जे भक्तगण आहेत ते चांगलेच नाराज असल्याचं कळतं। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती आहे? असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुशीलकुमार शिंदे यांच्या समर्थनार्थ काल सभा घेण्यात आली। त्यामध्ये शरद पवार यांनी जे आहे ती भाजपचे महास्वामी जे आहेत यांना कुठेतरी टार्गेट केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा 5 रुपये घ्या महास्वामीजी, मात्र मठातच बसा। तुमची ही मीच देव ही जी बोंदगिरी आहे ती चालणार नाही, अशा पद्धतीचा टोला जो आहे तो उपरोधिक टोला शरद पवार यांनी या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना लगावलाय। त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शरद पवारांनी केवळ भाजपच्या उमेदवारावरच टीका केली, प्रकाश आंबेडकरांबाबत त्यांनी बोलणं पूर्णपणे टाळलेलं आहे। कारण मी अशा गोष्टींची दखल घेत नाही, अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी असं विधान केलं होतं। त्यामुळे कुठेतरी सुशीलकुमार शिंदेविरुद्ध भाजपचे महास्वामी अशीच लढत त्या ठिकाणी होणार असं शरद पवारांना चुकवायचं होतं। त्यामुळे सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। काँग्रेस